नमस्कार मित्रांनो, आता मी एक नवीन सिरीज चालू करणार आहे। आता एका मुलाने मला मेसेज केला की त्याला एक मुलगी आवडते। आता त्याने फक्त नजरेत आवडली, त्याला रिलेशनशिपमध्ये जायचं आहे। तर आता मेजरली काय होतं, ॲज अ बॉईजमध्ये तरी हा भरपूर लोकांचा प्रॉब्लेम आहे। त्यांना कुठल्या ना कुठल्या मुली आवडतात, पण त्यांना ते अप्रोच करता येत नाही आणि अप्रोच चुकीचा करतात आणि कधी कधी काही पोरं ते डायरेक्ट प्रपोजच करून टाकतात। अरे असं करू नका मित्रांनो, कुठलीही गोष्ट स्लो झाली पाहिजे आणि प्रोसेसमध्ये झाली पाहिजे, तर ती यशस्वी होते। डायरेक्ट सक्सेस कधीच कोणाला भेटत नाही। त्यामुळे ते कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला स्टेप वाईज सांगणार आहे। आज पार्ट 1 असणार। तर आपण स्टोरीज पासून सुरू करूया। मेन कसं असतं, कुठल्याही मुलाला कुठली तरी मुलगी आवडते। एक तर ती वर्गात असू शकते, वर्गाच्या बाहेर असू शकते, सोसायटीमध्ये असू शकते, या रेग्युलर रुटीनमध्ये येता जाता कुठली तरी मुलगी आवडू शकते। त्यामुळे आता तुम्हाला ती एका नजरेत आवडली आहे, त्यामुळे आवडली म्हणजे तुम्ही स्वप्न बघायला लागलात, तर कसं करायचं? पहिली गोष्ट तर स्वतःचं कॉन्फिडन्स असलं पाहिजे आणि ड्रेसिंग सेन्स चांगली पाहिजे। मी हे नाही म्हणत की महागडे कपडे घाला, पण ठीकठाक कपडे तर घाला। कधीही स्वतःला काही फालतू दाखवू नका, चांगलं राहा, एवढं तर मी नक्की म्हणेन। आणि मेजरली मुलीला इम्प्रेस करायला, मुलींना असं सुंदर मुलं डायरेक्टच नाही आवडत। काही मुली असतात ज्यांना मन बघतात, काही मुली, त्यामुळे ना लुक मॅटर नाही करत मी तर म्हणतो, पण लुक म्हणजे कलर टोन मॅटर नाही करत, पण हे मॅटर करतं, ड्रेसिंग सेन्स मॅटर करतो। त्यामुळे मुलांनो, पहिली स्टेप तर मी तुम्हाला सांगेन, स्वतःवर काम करा, कॉन्फिडन्स वाढवा आणि नंतर अप्रोच। आता अप्रोचसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेन। आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो, पण तुम्हाला पुढचे सिरीज नक्की बघावं लागेल, तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप गोष्टी समजतील।